श्री स्वामी समर्थ माझ्या मैत्रिणींनो, स्वामी माऊली किचन मध्ये आपले स्वागत आहे। तर आज आपण पाहणार आहोत आपल्या किचन मध्ये ओल्या नारळापासून केलेले गुळाचे लाडू। ओला नारळ आणि गुळ मिक्स करून केलेले मस्त असे लाडू। तर आपण पाहूया त्यासाठी लागणारे साहित्य। ओला नारळ खिसून घेतलेला आहे आणि तो खिसल्यानंतर परत मिक्सर मधून बारीक करून घेतलेला आहे। चांगला बारीक करून घ्यायचा। ओला नारळ अगोदर खिसून घ्यायचा आणि नंतर बारीक करून घ्यायचा। मिक्सर खिसल्यानंतर चांगला बारीक होतो। लसूण खोबऱ्याच्या भांड्यात बारीक करून घ्यायचा। हा सगळा आपण नारळ बारीक करून घेतलेला। मी 3 नारळ फोडले होते। 3 नारळाचा खिसा आहे हा। तर 3 नारळाचा खिस 3 वाट्या झाला असेल, मी काय मोजला नाही। थोडेसे तूप टाकू, नाही टाकले तरी सुद्धा कढईला चिटकत नाही ते। थोडेसे तूप, 1 चमचाच तूप टाकलेला आहे। आपण आता ते चांगले एकदा गरम करून तोपर्यंत गुळ खिसून घेऊयात। गुळ खिसला म्हणजे त्याच्यात खडा वगैरे काय असला तरी राहत नाही। आपण खिसणीने गुळ खिसून घेतलेला आहे। 3 वाट्या नारळाचा खिस होता तर इथे मी अंदाजे 1 वाटीच्या अंदाज कमी जास्त घेतला असेल गुळ। कोणाला जास्त आवडत असले तर जास्त घ्या, कमी आवडत असले तर कमी घेऊ शकता। आपण गुळाच्या ठिकाणी साखर पण टाकता येते। आता गुळ एकदम असा हे झालेला आहे, एकजीव झालेला आहे। ते ह्याच्या नारळाला असे दूध असते सुटलेले, त्याच्यामध्ये आता एकजीव होते। आता इतकं वेळ असं हलवायचं, सारखं गॅस फुल करायचा चांगला आणि सारखं असं बारीक बारीक हलवायचं। त्याला थोडंसं विलायची पावडर टाकून घेऊ। थोडेसे जायफळ पण टाकलेले आहे। जायफळाने टेस्ट छान येते, त्याच्यामुळे थोडेसे जायफळ आपण खिसून टाकू। त्याच्यानंतर सारखं हलवायचं आपण असं थोडं कमी जास्त, एकदम असं त्या गुळाचा एकदम पाक झाल्यासारखा होतो। गॅस फुल ठेवायचा चांगला, सारखं उलटण्याने हलवायचं आपण असं एक चिकटपणा येतो त्याला चांगला। ते गुळाचा असा एकतारी पाक बनल्यासारखा बनतो, त्याच्यासोबतच बनतो। वेगळा पाक करून घ्यायची गरज नाही, आपण त्याच्यासोबतच पाक करून। हा बघा आता कसं झालेलं आहे, एकदम मस्त घट्ट आल्यासारखं आलेलं आहे बघा। मला पोळत होता हाताला पण तुम्हाला दाखवण्यासाठी दाखवलं। असं एकजीव झालेला आहे, चांगला असा चिकटपणा आला। आता थोडंसं उगं थंड झाले, जास्त पण थंड नाही होऊ द्यायचं, परत लाडू बसत नाहीत चांगले। थोडंसं हे करून उगं थोडा तुपाचा हात लावून घेतला, नंतर लाडू बांधलेले आहेत त्याचे बघा। एकदम मस्त लाडू बनतात, पटपट पटपट बांधून घ्यायचे लाडू। तुम्हाला मोठे आवडत असले मोठे, लहान आवडत असले तर लहान। हा बघा लगेच लाडू घ्यायचे बांधून थोडे थोडे हे करून, कारण आपण एकदम असं छान करून घेतलेलं आहे सगळं। लाडू भरपूर लाडू होते, 3 नारळ होते त्याच्यामुळे त्याचे झालेले आहेत लाडू। आपण बर्फी पण करू शकता, त्याच्या वड्या पण पाडू, ह्या पद्धतीने पण आपण लाडू करू शकता। थोड्याशा वेगळ्या पद्धतीचा बेसन लाडू टाईपच थोडासा वेगळा लाडू पण करायला येतो त्या आकाराचा। परत मोदक साच्यात पण घालून करता येते, कोणत्या पण साच्यात घालून करता येते ते लाडू। गुळ घातल्यामुळे कलर एकदम छान आलेला आहे त्याला। त्याच्यावरती मी हे ड्रायफ्रूट म्हणजे बदाम आणि पिस्त्याचे काप करून घेतलेले आहेत, ते आपण चिकटवून घेऊयात। बघा किती छान दिसतात बघा बरं, हे एकदम पौष्टिक आहेत। असा नारळ जर आपण फोडला तर नारळ खराबच होऊन जातो, कोणाला खाण्यात पण येत नाही, राहिला तर तसंच राहतो। हा खिसून वगैरे करून घेतलं तर त्याच सगळ्यांना पौष्टिक खायला होतं परत। बघा हा फोडून आपण बघूयात कसं झालाय तो। एकदम मस्त झालेला आहे, छान खायला टेस्ट पण भारी एकदम झालेली आहे, बघू शकता आपण। छान। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। थँक यू।